यावर्षी अक्षय तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी आहे। अक्षय तृतीयेला केलेले कार्य अक्षय असते असे मानले जाते। त्यामुळे या दिवशी चांगल्या वस्तूंची खरेदी केली जाते। अनेक लोक सोने चांदीची मोठी खरेदी करतात। अक्षय तृतीयेला दान धर्माचेही विशेष महत्त्व आहे। यावेळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातून काही गोष्टी वेळेत काढून टाकल्या पाहिजे। असे न केल्या येणारी लक्ष्मी त्याच पावलांनी माघारी जाईल। सुकलेले झाड। घरी सुकलेली झाड एक मोठा दोष मानला जातो। कोणतीही वाळलेली घरगुती झाडे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावीत किंवा जमिनीत गाडली पाहिजे। घरामध्ये एखादे सुकलेले झाड असल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो। त्यामुळे हे काम अक्षय तृतीयेच्या आधी करावे। झाडू। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे। झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत, जो त्यांचे पालन करत नाही त्यांच्या नशिबी दुर्दैव येतं। अक्षय तृतीयेला घरात तुटलेला झाडू ठेवू नका। यामुळे घरातील वातावरण दूषित होते। दाराजवळ कचरापेटी ठेवू नका। दाराजवळ चुकूनही कचरापेटी ठेवू नका। याबरोबरच घरात खरकटी भांडी आणि धुतलेले कपडेही ठेवू नये। त्याने घरात दरिद्री पसरते। तुटलेली मोडलेली भांडी। जर तुमच्या घरात भांडी तुटलेली असतील तर ती आधी घराबाहेर फेकून द्यावीत। असं म्हणतात की तुटलेली भांडी घरात नकारात्मकता आणतात आणि जर घरात तुटलेली भांडी असतील तर देवी लक्ष्मीला तिथे येणे आवडत नाही, कारण त्या ठिकाणी शांतता नसते। फाटलेले चपला आणि कपडे। फाटलेले जोडे आणि चप्पल घरात ठेवल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो, ज्यामुळे गरिबी येते। अक्षय तृतीयेला शुभ वस्तू खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या आधी असे कपडे आणि चप्पल घराबाहेर फेकून द्या। वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारलेला असून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनल याची पुष्टी करत नाही।